शस्त्रक्रियेचा पर्याय ठरतंय सिन्नरचं श्री महालक्ष्मी पेन रिलीफ सेंटर. आयुर्वेदिक उपचारांना वाढती पसंती. जुनाट वेदनांवर जलद परिणाम. ग्रामीण भागातील रुग्णांना दिलासा. नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील चोंढी परिसरात कार्यरत असलेले श्री महालक्ष्मी पेन रिलीफ सेंटर हे पर्यायी उपचार पद्धतींमुळे रुग्णांमध्ये विश्वासार्ह ठिकाण म्हणून पुढे येत आहे. आयुर्वेदिक थेरपीच्या माध्यमातून विविध प्रकारच्या वेदना व विकारांवर प्रभावी उपचार दिले जात असल्याने या केंद्राकडे रुग्णांचा ओढा वाढत आहे. या केंद्रात सायटिका, गुडघेदुखी, कंबरदुखी, सर्व्हायकल समस्या, अर्धांगवायू, दबलेल्या नसांचे विकार तसेच सांधे व मणक्यांच्या विविध तक्रारींवर उपचार केले जातात. विशेष बाब म्हणजे अनेक रुग्णांना पूर्वी शस्त्रक्रियेचा सल्ला देण्यात आला असतानाही येथे घेतलेल्या थेरपीनंतर त्यांना वेदनांपासून मोठा आराम मिळाल्याचे अनुभवातून समोर आले आहे. रुग्णांच्या प्रतिक्रियेनुसार काही प्रकरणांमध्ये अल्प कालावधीतच परिणाम दिसून येतात. 1 ते 2 सिटिंगमध्येच वेदना कमी होणे किंवा हालचालींमध्ये सुधारणा होणे यामुळे रुग्णांमध्ये या उपचार पद्धतीबद्दल विश्वास निर्माण होत आहे. यापूर्वी विविध ठिकाणी उपचार करूनही फरक न पडलेल्या रुग्णांना येथे सकारात्मक बदल जाणवत असल्याचे सांगितले जाते. केंद्राचे संचालक डॉक्टर मंगेश मवाळ आणि डॉक्टर गणेश भारती हे अनुभवी असून प्रत्येक रुग्णाच्या समस्येनुसार उपचाराची दिशा ठरवली जाते. तपासणी सेवा मोफत उपलब्ध असल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांनाही ही सेवा सहज परवडणारी ठरत आहे. सिन्नरमधील मुख्य शाखेसोबतच पुणे, शहापूर आणि मालेगाव येथेही या केंद्राच्या शाखा कार्यरत आहेत. त्यामुळे विविध भागातील रुग्णांना या उपचाराचा लाभ मिळत असून कमी खर्चात प्रभावी आरोग्य सेवा देणारे केंद्र म्हणून श्री महालक्ष्मी पेन रिलीफ सेंटरची ओळख निर्माण होत आहे. सारे पेशंट आहेत, गुडघ्यानी त्रास, सायटिका असेल किंवा कमरेचे, गादीचे, मणक्यांचे असे भरपूर सारे आजार आहेत. तर त्यावेळेस आपण जास्त करून कायरोप्रॅक्टिककडे लक्ष दिलं होतं. आपण कायरोप्रॅक्टिकचा कोर्स केला त्यावेळेस, पण त्याच्यामध्ये मग आपण नॅचरोपॅथी पण यूज केली. आणि ज्यावेळेस पेशंटचे म्हणजे ज्यावेळेस पेशंट एकदा व्हिजिट करून गेले, दुसऱ्यांदा ज्यावेळेस पेशंटचे रिझल्ट ऐकले त्यावेळेस मलाच असं अनुभवलं की पेशंटचे रिझल्ट खूप छान आहे. आणि भरपूर पेशंट ज्यावेळेस येतात त्यावेळेस डॉक्टरांनी त्यांना ऑपरेशन सांगितलं. कोणाला काही पेशंट तर असे बघितले मी की जेणेकरून त्या पेशंटला डॉक्टरांनी असं सांगितलं की तुम्हाला ऑपरेशनशिवाय पर्यायच नाही किंवा तुम्हाला आरामच करावा, बेड रेस्ट करावा. तर असे पेशंट आपल्याकडं 1 सेटिंगमध्ये 2 सेटिंगमध्ये पेशंट पूर्णपणे रिकवर झालेलं आहे. आणि त्या पेशंटला एका सिटिंगमध्ये पूर्ण ऑपरेशन जेव्हा रिटर्न MRI केला तर त्या पेशंटचा MRI पूर्ण ओके आलेला आहे. म्हणजे जसं स्लिप डिस्कचा प्रॉब्लेम होता अशा पेशंटला. आणि एक पेशंट असं होतं पॅरालिसिसचं, डॉक्टरांनी त्यांना सांगितलं का त्यांची सेवा करा घरी, की पेशंट आता रिकवर होणार. तर असं पेशंट आपल्या चॅनलला पण जर गेलं तुम्ही टाकलेलं आपण रिव्ह्यू त्यांचा, तर ते पेशंटसुद्धा आता पूर्णपणे 100% ओके झालेलं आहे. सर, कायरोप्रॅक्टर आणि नॅचरल थेरपी नेमकी कशी काय काम करते, काय सांगा? कायरोप्रॅक्टिक जी आहे ही कसं असतं, जे यंग जनरेशनमध्ये ह्या पेशंटमध्ये कायरोचा झट आणि पट रिझल्ट होतो. त्याचं कारण असं असतं की स्पाईनमध्ये कसं असतं थिकनेसपणा असतो, तो लवकर रिकवर होतो. आणि नॅचरोपॅथीमध्ये कसं असतं ओल्ड एजमध्ये, तर त्या पेशंटमध्ये काय होतं रिकवरी लवकर येत नाही. आणि काही झालं तर थोडंसं सप्लिमेंट यूज करावं लागतं आपल्याला, कारण की झिजलेल्याचं तुम्ही थेरपीने जेवढा 70% 80% फरक पडतो तेवढंच 30% आपलं मेडिसिन बी काम करतं. म्हणजे रिकवरी पण चांगली येते. आणि जिथे आपण पेन किलर वगैरे यूज करतो त्याची गरज पडत नाही यूज करण्याची. आणि पेशंटला तात्काळ आणि लवकर आराम मिळतो. त्याच्यामध्ये समजा पेशंट कसं असतं बाकीचे तुम्ही पेन किलर घ्याल तर त्याच्या किडनी लिव्हरला पण बाकीचे डॅमेज होण्याची खूप शक्यता असते. तसं आयुर्वेदिक आणि नॅचरोपॅथीमध्ये असा कुठलाही त्रास होत नाही की जेणेकरून पेशंटला असं त्रास होईल किंवा या गोष्टी होतात. रुग्णांना जागेवर 70% आराम. हो, आपण तसं दिलेलंच आहे, जागेवरती 70% आराम. त्याचं रिझन बी असं आहे की प्रत्येक पेशंट आल्यानंतर सांगतोच की आम्हाला जागेवरती 70% पडला, कोणाला 80 पडतो. काही काही पेशंट असे येतात की त्यांना म्हणजे एकदा आल्यानंतर परत येण्याची पण गरज नाही पडत. पॅरालिसिस रुग्णांमध्ये सुधारणा कशी जाणवते? आता पॅरालिसिसचं कसं आहे माहिती आहे का, ज्यावेळेस पॅरालिसिस किती टक्केवरती किती जुनं आहे याच्यावर डिपेंड असतं. आता समजा जर 6 महिने किंवा वर्षाचं जर पॅरालिसिस असेल तर ते पेशंट आपल्याकडे आत्तापर्यंत आल्यानंतर 3 सेटिंगमध्ये पॅरालिसिस पूर्ण 100% कव्हर झालेला आहे. आणि जर समजा 10 वर्ष असेल 15 वर्ष असेल तर त्या पेशंटला वेळ लागतो. कारण की आपण कसं म्हणतो एखाद्या लोखंड त्याला गंज चढतो तर ते डॅमेजपणा जास्त येतो. आणि जर नॉर्मल असेल तर ते लगेच पेशंट क्लिअर होतं. म्हणजे पॅरालिसिसचे पण रिकव्हरी फास्ट आहे, पण ते फक्त लवकर पेशंट इथपर्यंत आलं पाहिजे तर त्यावेळेस ते पेशंट आपल्याकडे 100 आणि 100% पेशंट क्लिअरच होतं.
3 सिटिंगमध्येच. सध्या युवकांमध्ये मानेचे, पाठीचे, कमरेचे आजार उद्भवत आहेत सर. बरोबर. काय मुख्य कारण आहे त्याला, काय सांगा? कसं आहे आपलं बसण्याची पोझिशन किंवा आता सध्या काय जे IT चे विद्यार्थी वगैरे असतील ज्यांना ऑफिसचं कंटिन्यू काम आहे, तर त्या विद्यार्थ्यांना कसं असं कंटिन्यू लॅपटॉप वगैरे चालवणं, कंटिन्यू बसणं, तर आपण ती काळजी घेतली पाहिजे बसण्याची वगैरे, किंवा संध्याकाळी झोपताना आपण उशी किती लेवलने घेतली पाहिजे, काय कंडिशन घेतली पाहिजे, हे पण आपण डेली रुटीनमध्ये आपण ठेवलं पाहिजे. कारण काय होतं, आपण जेवढं कामाकडे लक्ष देतो तेवढं शरीराकडे पण लक्ष दिलं पाहिजे. आपल्या केंद्राची उपचार पद्धती इतर केंद्रापेक्षा कशी वेगळी आहे सर, काय सांगा? त्याच्यासाठी कसं आहे माहिती आहे का, आपण काय होतं जे म्हणजे आम्ही कॉम्बो ट्रीटमेंट यूज करतो. जिथं आता फिजिओथेरपीमध्ये कसं असतं, प्रेशर जास्त नसतो आपल्याकडं, त्याच्यामध्ये कॉम्बो ट्रीटमेंटमध्ये आपण ज्यातली हार्ड ट्रीटमेंट करतो, जेणेकरून पेशंटला रिझल्ट फास्ट येईल असं. कारण की काय होतं, ज्यावेळेस पेशंट येतं त्यावेळेस प्रत्येक पेशंट सांगतं की नाही आम्ही अशी थेरपी केलेली आहे, बाहेर थेरपी केलेली आहे, पण मग पेशंटचं ज्यावेळेस स्टार्टिंगला येतो त्यावेळेस पेशंटची एनर्जी वगैरे राहते. ज्यावेळेस पेशंट रिकव्हरी होऊन येतो त्यावेळेस पेशंटची मानसिकता चेंज झालेली असते. ते सांगता बघ सर आम्ही ती थेरपी केली होती, पण त्यावेळेस आम्हाला एवढा म्हणजे फरक जाणवला नाही. मग हे असं कसं जाणवलं की आम्हाला तुमच्याकडे आल्यावर फरक जाणवलं. तर ही टेंडन्सी पेशंटच्या मनामध्ये असतं. आपण पेशंटला सांगतो की तुम्ही एकदा थेरपी घेऊन बघा किंवा उपचार घ्या आपल्याकडे, 100% तुम्हाला रिझल्ट भेटेल त्याचा. पुणे असेल, शहापूर असेल, तसेच आता चोंडी. आता आपल्या मेन जी ब्रँच ही चोंडीला आहेत, 2 नंबर शाखा पुण्यामध्ये आहेत, 3 नंबर शहापूरला असतं आणि 4 नंबर मालेगावला आहे. तर आता आपली जी शाखा चोंडीची ही चोंडीला हप्ताभर असते, बुधवारी साप्ताहिक सुट्टी असते, बुधवारी बंद असतं. पुण्याला जे असतं ते बुधवारी असतं आणि पुण्याला 8:30 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत आपला एक दिवस विजिट चक्कर असते. तिथे पण रिस्पॉन्स खूप चांगला आहे आपला. जेणेकरून काय झालं, पुण्याचे भरपूर पेशंट आपल्याकडे यायचं आणि त्यांची एक डिमांड होती की सर तुम्ही आम्हाला एक दिवस व्हिजिट द्या, कारण की आमच्याकडे भरपूर पेशंट आहे. आणि खास पुणेकरांसाठी आपण ह्या गोष्टी केलं की त्यांचं म्हणणं असं आहे की सर्वसाधारण लोक येऊ शकतात, पण ज्यांच्याकडे येण्याचे साधन नाही आहे आणि इथपर्यंत येण्याचा 10,000 ते 12,000 रुपये खर्च होतो, तर अशा पेशंट ते म्हणे आम्ही कसं येणार तिथपर्यंत, पण आम्हाला ट्रीटमेंटची गरज खूप आहे. मग त्यासाठी आपण एक दिवस ठेवलं. तसंच शहापूरला पण आपलं शनिवारी असतं 8:30 ते 6 आणि मालेगाव पण बुधवारी असतं 8:30 ते 6:30. माझं नाव गणेश माधव भारती. आम्ही चोंडीची महालक्ष्मी सेंटरचे मंगेश मावळ आणि गणेश भारती आम्ही दोघं मिळून चालवतो. त्यानंतर आमच्या थेरपी आहेत, एक ॲक्युप्रेशर येते, एक कपिंग थेरपी येते, एक व्हायब्रेट येते, एक शॉक ट्रीटमेंट आहेत. असे भरपूर थेरपी आहे आमच्यावाल्या आणि रिझल्ट खूप छान आहे आमच्यावाले. माझं नाव आसिम मुल्ला वडनेर बैरो. मी महालक्ष्मी थेरपीला आलो होतो. मणक्याची शिर पूर्ण दाबेल होती आणि एक पाय माझं कामच करत नव्हता. त्याच्यानंतर मला चालायला म्हणजे 1-2 पावलं टाकले की लगेच थांबून घ्यायचं. त्याच्यानंतर लय ठिकाण दाखवलं, कुठंच फरक पडला नाही मला. महालक्ष्मी पेन सेंटरला जेव्हा आलो मी, तर एकच थेरपीमध्ये मला पूर्ण दुखणं गायब होऊन गेलं. परत मला कोणतीच गोळी घेता आली, बाहेरची एक गोळी खाल्ली. याच्या अगोदर लय दवाखाने दाखवले, मालिशवाले लय झाले. मालिशवाल्याला तर म्हणजे मुळी दाखवायला नाही पाहिजे माझ्या. कधीपासून त्रास होतो तुम्हाला? मला हे कमीत कमी 2 वर्षापासून त्रास होता. पूर्णपणे बरं वाटतं? आता हे एकदम क्लिअर आहे. म्हणजे आता मी 4 किलोमीटर चालू शकतो. मी हनीफ फुत्रबाई शेख वाळकी, तालुका राहता, जिल्हा नगर. मी माझ्या पत्नीला सुरुवातीला 5 वेळा मी आर्वीला गेलो, तिथं काही फरक पडला नाही. त्याच्यानंतर इथं चोंडीला आलो, त्याच्यानंतर रांजणगावला बी केलं, रांजणगावमध्ये काही फरक पडला नाही. आमचे नातेवाईकनी इथं आणलं, इथं आणल्यानंतर तिला काही फरक जाणवला. आता कसं वाटतं? चांगलं बरं वाटून राहिलं. मी जमीला हनीफ शेख, आम्ही वाळकीहून आलो सिद्धीजवळचे. मला खूप त्रास आहे, दवाखाने खूप केले, मालिश केली, परत थेरपी पण केली, ते पंक्चर केलं, पण आता इकडे आले तर मला थोडं बरं वाटू राहिलं. काय त्रास होता तुम्हाला? पाठीचं मानकं दुखतं, पाय दुखतं, एक हात एकदम काम नाही करीत, मान काम नाही करीत, मागं वळून फिरून पाहता येत नाही, खूप ठणक लागत, झोप नाही येत. मग मला 2 वर्षापासून त्रास आहे. आता कसं वाटतंय? आता बरं वाटू राहिलं. दवाखान्यात गेलो, मालिश केली, मनके डॉक्टरकडे गेलो, हाडा डॉक्टरकडे गेलो, संपूर्ण इलाज केले भरपूर. पंक्चरकडे गेलो, समजे केले, पण आता इकडे आलं बरं वाटू राहिलं.